विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमधील तीनही पक्ष एकत्रित लढणार आहेत, तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये जागावाटप निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष 95 ते 100 जागा लढण्याची शक्यता आहे। काँग्रेस नेत्यांची 19 जुलैला मुंबईत बैठक होणार आहे आणि या बैठकीत विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाचं सूत्र ठरवलं जाणार असून बैठकीला केसी वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला उपस्थित राहतील। पुण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आज शिवसेना भवनात बैठक बोलावण्यात आली आहे। पुणे लोकसभा, शिरूर लोकसभा, मावळ आणि बारामती लोकसभेतील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। खासदार संजय राऊत आणि पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे। विधानसभा निवडणुका, राज्यातील विविध प्रश्न, मराठा आरक्षण, कायदा सुव्यवस्था प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवरती आलेत। आजपासून सलग 3 दिवस शिवसेनेच्या सर्व आमदारांची वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे। या बैठकीत एकनाथ शिंदे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपमध्ये हालचालींना वेग आलेला आहे। भाजपच्या कोर कमिटीची आज आणि उद्या मुंबईत प्रदेश कार्यालयात बैठक पार पडते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पक्षाचे राज्यातील प्रमुख 30 नेते विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चिंतन करणार आहेत। तर पुणे इथल्या भाजप प्रदेश कार्य समितीची बैठक 21 जुलै रोजी होईल। पिंपरी चिंचवडमध्ये पक्षातील पडझड रोखण्यासाठी अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे हे देखील उपस्थित होते। त्यामुळे विलास लांडेंच्या नाराजीच्या चर्चांवर आणि शरद पवार गटात जाण्याच्या चर्चांना तुर्तास पूर्णविराम मिळाला। विधानसभा निवडणुकांच्या आधीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची केंद्र सरकारसोबत अंतिम चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात शिवसेना आणि भाजपकडून अनेक जण लढण्यास इच्छुक आहेत। मंदा म्हात्रे आणि संदीप नाईक यांच्या पाठोपाठ आता रामचंद्र म्हात्रे यांनी ही निवडणूक लढण्याची जोरदार तयारी केली। त्यामुळे आता बेलापूर मतदारसंघात उमेदवारीवरून भाजपमध्येच घमासान पाहायला मिळतंय। जरांगे पाटलांना विरोध करणारे अहमदनगरमधील कीर्तनकार अजय बारसकर यांची कार जळली आहे। आषाढी एकादशी निमित्त बारसकर पंढरपूरला गेले होते आणि यावेळी त्यांनी कार 65 एकरच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती। मात्र जरांगेंना विरोध केल्यानंतर त्यांना सतत धमक्या येत होत्या आणि त्यामुळे कार जळली नसून जाळण्यात आली असावी असा संशय त्यांनी व्यक्त केला। याबाबत ते पोलिसांना आज अधिकचा तपशील देणार आहेत। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IPS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अखेर अटक करण्यात आली। पुणे पोलिसांची 4 पथकं त्यांच्या शोधात होती। रायगड जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर महाडमधील हिरकणवाडी इथे सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली। वादग्रस्त प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झालेली आहे। पूजा खेडकरांच्या वडिलांची पुणे लाचलुचपत विभाग म्हणजेच ACB चौकशी करणार आहे। दिलीप खेडकर कुटुंबियांच्या नावावर बेहिशोबी मालमत्ता असल्याचा अहवाल ACB कार्यालयाकडे देण्यात आला आणि या संदर्भात आता या दिलीप खेडकरांची चौकशी होणार आहे। पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप करत तक्रार केली होती आणि या प्रकरणी पुणे पोलिसांनी अधिकारी पूजा खेडकर यांना आज पोलिसात हजर राहून जबाब नोंदवण्यास सांगितलं। मात्र पूजा खेडकरांना पोलिसांनी नोटीस बजावूनही त्या अद्याप वाशिमच्या शासकीय विश्रामगृहातच आहेत। मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणारे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी अंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंची भेट घेतली। दोघांमध्ये जवळपास 1 तासापासून चर्चा सुरू होती। दरम्यान काल जरांगेंनी राजेंद्र राऊतांवर टीका केली होती। मात्र जरांगेंनी 20 जुलैला आमरण उपोषणाचा इशारा दिला। त्या पार्श्वभूमीवर दोघांमधील चर्चा महत्त्वाची असणार आहे। जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याचं पूर्वनियोजन करण्यासाठी अंतरवाली सराटीत जरांगेंनी बैठक बोलावली। यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक येण्याची शक्यता आहे। धाराशिव जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून सुरू असलेल्या धनगर आंदोलनाला जरांगे पाटलांनी पाठिंबा दिला। त्यामुळे त्यांनी मी तुमच्या सोबत आहे, त्यामुळे काळजी करू नका असं आश्वासनही धनगर आंदोलकांना दिलं। राज्यातील कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। तिथे अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आणि संपूर्ण विदर्भात आजही पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला।
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील 1 महिन्यांचं बाळ वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। बाळाचे आईवडील बाईकवरून जात असताना अचानक पुलावर पाण्याचा प्रवाह वाढला आणि बाईकवरील ताबा सुटून बाळ पाण्यात वाहून गेलं। हतनूर धरण क्षेत्रातील पाण्याचा तापी नदी पात्रात विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे यावल तालुक्यातील शेलगाव बरेज मध्यम प्रकल्पात पाण्याची पातळी वाढली। धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आल्यानं नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील वेंगुर्ला बेळगाव मार्गावरील होडावडे पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वेंगुर्ले मठ मार्गे सावंतवाडीकडे वळवण्यात आली आहे। मागील 24 तासांपासून रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील 8 प्रमुख नद्या इशारा पातळीवर गेल्यात। पावसाचा जोर आणखी वाढलाय तर नद्यांचं पाणी चांदेराई बाजारपेठेत घुसण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे व्यापाऱ्यांनी सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली। ऐन पावसाळ्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 26 तास पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता। जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी जायकवाडीच्या विद्युत पॅनलमधील बिघाड दूर करण्याकरता पाणीपुरवठा बंद होता आणि यात नागरिकांचे प्रचंड हाल झाले। मावळ तालुक्यातील मुसळधार पावसामुळे कुंडमाळा या धबधब्यावरील इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती। त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांकडून पर्यटकांनी धबधब्यावर जाऊ नये यासाठी सूचना फलक लावण्यात आला। मात्र अनेक पर्यटक या सर्व सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळत आहे। धबधब्याच्या ठिकाणी पोलिसही नजर ठेवून आहेत। विदर्भाचं नंदनवन असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा पर्यटन स्थळावर पर्यटकांची जीवघेणी स्टंटबाजी सुरू आहे। शेकडो फूट दरीच्या काठावर असलेल्या दगडावर बसून काही पर्यटक सेल्फी काढत असल्याचं समोर आलंय। नाशिकमध्ये हुल्लडबाजांचा हैदोस सुरू असल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। नाशिकमधील वॉटरफॉलवर 2 गटांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। मात्र अद्यापही या प्रकरणी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही। अमरावती जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यानं अनेक आजारांच्या प्रमाणात वाढ झाली। मागील 17 दिवसात 27 जणांचे डेंग्यूचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे। रायगडमध्ये रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे। पेण पनवेलमध्ये जोरदार पाऊस सुरू असून पुढील काही तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। मावळमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानं तालुक्यातील 13,500 हेक्टरवर भात पिकाची लागवड सुरू झाली। जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे भाताच्या आगारातील मुख्य पीक असणाऱ्या इंद्रायणी तांदळाच्या रोपांना जीवनदान मिळाले। हातनूर धरणात मागील 3 दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं पाणी पातळीत वाढ झाली। त्यामुळे धरणाचे 12 दरवाजे 1.50 मीटरनं उघडण्यात आले असून तापी नदी पात्रात विसर्ग सुरू आहे। त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजी पसरली आहे। नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा चाळींसाठी देण्यात येणारं वैयक्तिक स्वरूपातील अनुदान सरकारनं बंद केलंय। सामूहिकरित्या कांदा चाळींना अनुदान देण्यात येणार आहे, मात्र याला शेतकऱ्यांनी विरोध केलाय। प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्रपणे कांदा चाळीसाठी अनुदान द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुकांच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागणार आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग येत्या 2 दिवसातून 4 तास बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील कोराडा नदीतील पुई म्हैसधारा पुलाचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। या पुलावरील लोखंडी गर्डर बसवण्याकरिता महामार्ग गुरुवारी आणि शुक्रवारी दुपारी 12 ते 4 असा एकूण 4 तास बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। दापोली शहरातील रस्ते खड्डेमय बनल्यानं अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे, मात्र तरीही शासन लक्ष देत नसल्यानं प्रवासी नागरिक संतप्त झालेत। नागरिकांचा बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का असा सवाल प्रशासनाला विचारला जातोय। तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्यांची आजपासून नोंद करण्यात येणार आहे। सुरक्षेच्या कारणानं पोलिसांनी सूचना केल्यानंतर मंदिर संस्थानांनी अंमलबजावणी करायला सुरुवात केली। त्यामुळे गाभाऱ्यात होणाऱ्या मनमानी प्रवेश आणि दर्शन व्यवस्थेलाही आळा बसणार आहे। या संदर्भातील लेखी आदेश तहसीलदारांनी दिले। पावसाळ्यात जनावरांना मोठ्या प्रमाणात आजार होतात। या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून जिल्हा पशुवैद्यकीय कार्यालयाकडे लसींच्या मोफत मात्रा देण्यात आलेल्या असून लसीकरण सुरू आहे। आजारांची लागण होण्याची वाट न बघता शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचे पावसाळ्यात लसीकरण करून घेण्याचं आवाहन पशुसंवर्धन विभागाने केलं। पुणे शहरातील डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रक्तासह प्लेटलेटचा मोठा तुटवडा निर्माण झाला, तर रक्त आणि प्लेटलेटच्या मागणीत तब्बल 35% वाढ झाली।
सर्वोच्च न्यायालयात नीट पेपर फुटीबाबत सुनावणी होती। यावेळी पुन्हा परीक्षा घ्यायची असल्यास ठोस पुराव्यांची गरज आहे। पेपर फुटला हे सिद्ध झालं तरच सुनावणी होणार असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। शाळा सुरू होऊन 1 महिन्याचा कालावधी उलटून देखील मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत। त्यामुळे जुने फाटके गणवेश घालून शाळेत जाण्याची वेळ हजारो विद्यार्थ्यांवर आली आहे। जिल्हा परिषदेतील विविध 21 वर्गातील रिक्त पदं भरण्यासाठी आतापर्यंत 21 पैकी 16 संवर्गाच्या नोकर भरतीसाठीची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली, तर उर्वरित 5 संवर्गासाठी आजपासून परीक्षा घेण्यात येणार आहे। नाशिक जिल्ह्यातील अनेक नव्यानं बांधण्यात आलेले रस्ते उखडल्यानं ठाकरे गट आक्रमक झाला। यावेळी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जात संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला। नाशिकमध्ये डेंग्यूची वाढ झाल्यानं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाशिक महापालिकेत आंदोलन केलं आणि यावेळी डेंग्यूची प्रतिमा घेऊन कार्यकर्ते पालिकेत दाखल झाले। एकाच वेळी ठाकरे गट आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी पालिकेच्या कार्यकर्त्यांना घेराव घातल्यानं कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली। नागपुरात सुधार प्रन्यास अंतर्गत शहरातील विविध नागरी समस्यांना घेऊन काँग्रेसच्या वतीनं मुख्यालय परिसरात धरणे आंदोलन करण्यात आलं। काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जातं। आषाढी एकादशीला आलेल्या लाखो भाविकांना फराळ आणि आज आलेल्या भाविकांना मोफत अन्नदान करण्यात आलं। मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी लाखो भाविकांना मोफत अन्न दिल्यानं भाविकांनीही समाधान व्यक्त केलं।